पिंपळनेर शहरातील तिहेरी हत्याकांडाविरोधात साक्री शहरातून काढण्यात आला मूक मोर्चा। सोनगीरच्या महिलेची जमीन बळकावणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी दाखल करा, बापू बागुलांची मागणी। शिक्षण तेच जे जीवनाशी जोडलेले असते। नवजीवन इंग्लिश स्कूलचा शेतात अभिनव उपक्रम। आणि साक्री तालुक्यातील छडवेल पखरून येथे पुरातन महादेव मंदिराचा भक्तिभावाने जीर्णोद्धार। दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपळनेर येथे लग्न समारंभात 3 जणांची निघृण हत्या करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडून तसेच खासदार निधीतून पीडित कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी व पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं, या मागण्यांसाठी साक्री शहरातील जनता व पीडित कुटुंबीय यांनी साक्री शहरातून मूक मोर्चा काढला। दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपळनेर येथे लग्न समारंभात पत्रिकेत नाव न टाकल्याच्या कारणातून सोनगड येथील काही युवकांनी देवेंद्र पवार, सुरेश गिरी, साहिल गिरी या तिघांवर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची निघृण हत्या केली होती। घटनेशी देवेंद्र पवार याचा कोणताही संबंध नसताना त्याचा नाहक बळी घेण्यात आला। या घटनेबाबत संपूर्ण साक्री तालुका व धुळे जिल्हा हादरून गेला। सोनगड येथील युवकांनी गुजरात येथील बॉर्डर क्रॉस करून महाराष्ट्रात हत्यारे सोबत घेऊन निरपराध इसमांचा बळी घेतला। घरातील कर्ता पुरुष गेल्यानं पीडित कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। पीडित कुटुंबाने आता पुढे कसं जगावं हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे। त्यामुळे पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं, तसेच पीडित कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागण्यांचं निवेदन साक्री तहसील येथे देण्यात आलं। यावेळी साक्री तालुक्यातील तरुण, महिला वर्ग व कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी कॅमेरामन संजय सूर्यवंशी, साक्री। याचे फक्त जे चित्रवर दिसत आहे मुख्य सूत्रधार म्हणून ते पकडूया, त्याच्या मागं अजून कोण कोण आहेत, त्याच्या मागं कोणी काय काय केलं याच्यावर नक्कीच खोल तपास करून यांना न्याय मिळावा। आम्हालाही समजतं गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नाही, पण नक्कीच त्यांच्या परिवाराला कुठंतरी न्याय मिळावा। न्याय म्हणजे काय, केसेस वर्षानुवर्ष चालतात आणि त्या केसेसचा निकाल लागतो, नक्कीच लागतो, पण निकाल लागतो तोपर्यंत आरोपी म्हातारे झालेला असतात, तोपर्यंत वेळ जातो। ही केस फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून करण्यात यावी, जेणेकरून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल आणि जे अजून कोणी सूत्रधार असतील या घटनेचे त्यांचा सखोल तपास करून त्यांनाही आरोपी करण्यात यावं, ही आमच्या साक्रीकरांच्या वतीने आमच्या सर्वांची मागणी आहे। गेलेली वस्तू आपली परत येणार नाही। 19 फेब्रुवारीपासून तर आजपर्यंत जसं साक्री शहरवासींनी, साक्रीच्या लोकांनी जो संयम दाखवला, फक्त प्रशासनाने त्या संयमाचं बांध फुटेल असं नको व्हायला। आरोपींना, आमचा आरोप नाही आहे की आरोपींना काही सुविधा दिली जाते, पण कठोर कारवाई करण्यासाठी जेवढे जलगतीने पुढे जाता येईल तेवढं करावं। मी माझ्या पूर्ण साक्रीवासीच्या वतीने मी सुरेश गिरी महाराज, देवा आणि साहिल यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, थांबतो। पिंपळनेर इथं साखरपुड्याचा कार्यक्रम असताना 11-11:30 वाजता आम्ही इथून गेलो, परंतु स्टेटसवर 2 दिवसापूर्वी जे काही चालू होतं त्याच्यामुळं आम्हाला थोडं मनात भीती होती की ह्या लग्नात आणि ह्या साखरपुड्यात, या हळदीत काहीतरी गोंधळ होईल। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळं साहेब लोक सर्व त्यांचे बंदोबस्तला होते, तर आम्ही काही काळानिमित्त म्हटले कार्यक्रम झाल्यानंतर त्यांची भेट घेऊ आणि परत तिथून येऊ। त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवलेली आहे आणि प्लॅन वाईज घटना घडवल्यानंतर आम्ही ज्यावेळेस तिथं पोचलो तर ते मीटिंग वाईज बसलेलेच होते चर्चा करताना,
आणि चर्चा करताना बसलेलेच होते. ज्यांनी स्टेटस ठेवला होता त्यांनी सांगितलं का तुम्ही या, आम्ही आहे ना, बघून घेऊ ना. ज्यांनी मर्डर केलं आहे त्या लोकांनी आम्ही आहे ना, बघून घेऊ ना. आणि परत सोनगडवाल्यांचे मला त्याच वेळी सोनू नावाचा पोरगा आहे, त्यांचे सतत फोन चालू होते. तर मी त्यांना सांगून राहिलो फोन कट करा, म्हणजे मला शिव्यागाळ देऊन ते माझी मनस्थिती पूर्ण बिघडवत होते. तर ज्यांनी सांगितलं की तुम्ही ते लोक मला बी फोन करून शिव्या देत आहेत, त्यांनी असे मारहाणचे स्टेटस ठेवले आणि त्या लोकांना तुम्ही बोलवताय, तर इथं लग्नात काय तुम्हाला वादविवाद करायचा आहे का? धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर या गावी 19 तारखेला जी दुर्दैवी घटना घडली, ही साक्रीसह धुळे जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आपल्या डोळ्यांनी. मी पण या घटनेचा एकदम जवळून साक्षीदार आहे. जिवंत आहे तुमच्याजवळ तिथली काही गोष्ट माझ्या डोळ्यासमोर घडलेली ती सांगण्यासाठी जिवंत आहे. सांगायचा उद्देश एकच, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मी थोडक्यातच 2-4 मुद्दे मांडणार. कारण मी कितीही मोठं भाषण केलं तर सुरेश गिरी, देवा पवार आणि साहिल हा काय परत येणार नाही. धुळे जिल्ह्याच्या पिंपळनेर मधली जी घटना घडली आहे, अशीच घटना याच्या पहिले राईनपाड्याची झाली होती. त्याच्यात 5 लोकांची निर्गुण हत्या झाली होती. ते लोक भिक्षुक होते, ते इथं भिक्षा मागायला आले होते, त्यांना इथं कोणी वारीस नव्हता. त्यावेळेस आम्ही समाज म्हणून त्यांना काय मदत केली आमच्या जीवाला माहिती आहे. पण आज तसाच प्रसंग आमच्यावर घडलेला आहे. आमच्या परिवारातल्या सदस्याची निर्गुण हत्या झालेली आहे. तर आम्ही न्याय कोणाकडे मागणार? आम्हाला न्याय देणार कोण? आमचा वाली कोण आहे? आमचा वाली राजकारणात आता कोणच नाही. आम्हाला वाली प्रशासनही नाही. फक्त आम्ही 500-500 रुपये मतदान करून सनी त्यांना आमच्या डोक्यावर बसवतो आणि उद्या उठून आमची हत्या जरी झाली ते आमच्याकडे कधीच बघायला येणार नाही. अशी परिस्थिती या प्रशासनाने या सर्व लोकांची करून ठेवली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील सोनगीर येथील अनुसूचित जातीच्या महिलेची जमीन बोगस कागदपत्रे तयार करून लाटणाऱ्या अधिकारी व संबंधितांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू वागुल, महाराष्ट्र संघटक दिलीप शिंदे, सहसचिव अनिल नवगिरे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भातील निवेदनात म्हटलं आहे की मौजे सोनगीर येथील गट नंबर 46-3 नवीन शर्त शेत जमिनीची खरेदी विक्री परवानगी प्रकरणाची बोगस दस्तावेज तयार करून जिल्हाधिकाऱ्यांचे 3 वेगवेगळे आदेश, संदिग्ध शब्दरचना आदेश, मूळ नावात बदल, फेरफार, ज्ञापनमधील नावात मुख्य बदल, जमिनीचे मूल्यांकन बदल करून जमिनीचे बेकायदेशीर अदलाबदल करून खरेदी विक्री परवानगी प्रकरणाचा शासकीय निकालाचा मूळ लेख दस्तावेज नष्ट करून जमिनीचा लाभ लाटण्यात आला आहे. यात समाविष्ट असलेले जिल्हाधिकारी धुळे, प्रांत अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, मूल्यांकन अधिकारी, दस्त नोंदणी अधिकारी व ज्यांनी खोटे दस्तावेज तयार केले ते सूरज मूलचंद दलवानी, संजय मूलचंद दलवानी, मूलचंद वलीराम दलवानी, राहणार कुमारनगर साक्री रोड धुळे, संतोष द्वारकादास अग्रवाल, शैलेश नेमचंद अग्रवाल, दीपक बालमुकुंद पसारी, अजय सुरेशचंद्र अग्रवाल व गायत्री साईंदाने तहसीलदार धुळे या सर्वांनी संगनमत करून अनुसूचित जातीच्या महिलेची जमीन बोगस दस्तावेज तयार करून हस्तगत केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व राजकोरबाई भगवान शिरसाट यांची जमीन त्यांना परत करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना बापू वागुल, दिलीप शिंदे, अनिल नवगिरे उपस्थित होते. मौजे सोनगीर गट नंबर 46-3 या ठिकाणी नवीन शर्तची जी काही जमीन होती त्या जमिनीची या ठिकाणी फेरफार नोंदी करून मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, त्याच पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जे काही महसूल जिल्हाधिकारी आहेत त्यांनी तहसीलदार मंडळ यांच्या संगणमताने जो की आहे संजय मूलचंद दलवानी आणि सूरज मूलचंद ही जमीन बेकायदा तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी व तहसीलदाराला धरून यांच्या संघाने काही डॉक्युमेंट्स फेरफार करून 46-3चं 46-1 केलेलं आहे, 46-1चं 46-2 केलेलं आहे.
अशा पद्धतीने फेरफार नोंदी करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातीची महिला आहे त्या महिलेची जमीन ह्या ठिकाणी मोठ्या लाटण्याचं षडयंत्र या ठिकाणी केलं गेलेलं आहे. संबंधित जी काही महिला आहे रबाई सिरसाट, या महिलेला हे माहीत नाही की मी जमीन संजय मूलचंद दलवानी आणि संजय मूलचंद दलवानी यांना विकलेली आहे. कारण की जमीन विकलेली असेल तर त्याच्यासाठी एक प्रोसेस असते. ती प्रोसेस म्हणजे मुद्रांक शुल्क भरावी लागते, त्याच पद्धतीने नोटीस काढावी लागते आणि ज्याच्या नावावर जी शेती असेल त्या शेती विकणाऱ्या व्यक्तीला खरेदी विक्री खात्यामध्ये घेऊन जाऊन त्याला बसवून त्याच्याकडनं ती विकत घेतल्या गेली पाहिजे, तशा प्रकारची नोंद केल्या गेली पाहिजे. पण अशा कुठल्याही प्रकारची नोंद केल्या गेली नाही आणि संबंधित व्यक्तीच्या नावावर दुसरा व्यक्ती बसवून या ठिकाणी ही जी काही शेती आहे ही शेती अनुसूचित जातीची जी महिला आहे त्या महिलेची ही शेती या ठिकाणी या लोकांनी लुटलेली आहे. याच्यामध्ये धुळे जिल्हाधिकारी जे काही गोकुळ मवारे साहेब होते, मवारे साहेबांच्या कार्यकाळामध्ये ही घटना घडलेली आहे. त्याच पद्धतीने महसूलचे जे काही जिल्हाधिकारी आहे त्यांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खाऊन या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. त्याच पद्धतीने ह्या जमिनीचे जे काही 1.5 करोड रुपये आलेले आहेत हे 1.5 करोड रुपये देखील फक्त जमीन लाटली नाही तर या जमिनीचा जो काही शासनाकडनं येणारा जो काही मोबदला आहे, लाभ आहे, तो 1.5 करोड रुपये लाभ देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. म्हणून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आमची अपेक्षा आहे की या सर्वांवर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जर तुम्हाला अशाच जर अनुसूचित जातीच्या जर जमिनी पाहिजे असतील तर सरळ सरळ तुमच्या घरातल्या ज्या काही मुली असतील तुम्ही व्याहीवाही करायचं, तुमच्या मुली महार लोकांच्या घरामध्ये दिल्या गेल्या पाहिजे आणि लग्न झालं पाहिजे. तर मला असं वाटतं की महार लोकांच्या जमिनी मला असं वाटतं की तुमच्या नावावर त्या सहज होऊ शकतील. ह्या पद्धतीने जर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या सर्वांवर जर अनुसूचित जातीच्या माध्यमातून ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे जर गुन्हा दाखल केला नाही तर 15 दिवसानंतर या ठिकाणी जन आंदोलन या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून केलं जाईल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील नवजीवन इंग्लिश मीडियम शाळेच्या शिक्षिका प्रतिभा वाघ आणि गीता वधवा यांनी विद्यार्थ्यांना शेतीविषयी प्रत्यक्ष अनुभवातून शिकविण्यासाठी थेट आनंदखेडे येथे शेतात नेऊन अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापुरतं मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष शेतात नेऊन मातीतील पिके, शेतीची प्रक्रिया आणि शेतकऱ्यांचे कष्ट विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. हा खरोखरच कौतुकास्पद शैक्षणिक प्रयत्न आहे. अशा अनुभव आधारित शिक्षणामुळे नवजीवन शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबत संवेदनशीलता आणि प्रत्यक्ष जीवनाशी जोडलेले आकलन निर्माण होते. नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सतत असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. छडवेल पखरून तालुका साक्री जिल्हा धुळे येथे महादेव मंदिर प्रांगणात अत्यंत पवित्र आणि मंगलमय वातावरणात पुरातन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण तसेच शिवलिंग महाअभिषेक व महाआरती सोहळ्याची सांगता झाली. या अनुष्ठानाने संपूर्ण परिसर शिवभक्तीने न्हाऊन निघाला. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी महादेवाचं शिवलिंग, नंदी महाराज, कळस, घंटा यांची मिरवणूक तसेच देवतापूजन, होम हवन आणि नवग्रह पूजन तसेच त्रिशूळ पूजन असा सोहळा पार पडला. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी आणि तरुण मित्र मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी महादेवाची प्रतिष्ठापना, कलशारोहण, महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम सर्व ग्रामस्थांच्या व माता भगिनी तसेच तरुणांच्या मदतीने भक्तिभावाने पार पडला. याप्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय साक्री येथील कुमारी शीला दिदी यांचं प्रवचन भक्तिभावाने सर्वांनी ग्रहण केलं. भक्तीच्या या वाटेवर जेव्हा संतांचे आशीर्वाद आणि ईश्वराचं सान्निध्य मिळतं तेव्हा जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ होतं, असं त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितलं. कलशारोहण बाळू काळू भदाणे यांच्या हस्ते पार पडलं. पौरोहित्य लक्ष्मण रामचंद्र कुलकर्णी महाराजांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या सोहळ्याला एक आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. या अत्यंत पवित्र कार्यात सर्व गावकरी व परिसरातील भाविकांना पूजेत सहभागी होण्याचं परम भाग्य लाभलं. महादेवाच्या चरणी नतमस्तक होताना आणि मंत्रोच्चाराच्या घोषात शिवलिंगाची विधिवत पूजा करताना मनाला एक विलक्षण शांती आणि ऊर्जा मिळाली. याप्रसंगी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. त्याचा सर्वांनी आनंदाने लाभ घेतला. 3 दिवस चाललेल्या मंत्रोच्चार आणि विधींमुळे संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता.
याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उत्तमराव वंजी मराठे तसेच विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, नाशिकचे सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे, साक्रीचे नगरसेवक सुमित नागरे, नगरसेवक पंकज मराठे, प्राचार्य डॉक्टर लहू पवार, साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष गिरीश नेरकर, साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विलास देसले तसेच तालुक्यातील आणि छडवेल पखरून गावातील अनेक शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.